सेवा धर्म पुण्यदान है तो रक्तदान महापुण्यदान है। इस उद्देश्य से दिनांक 5 जुलाई को ठाणे स्टेशन परिसर में डॉक्टर राजेश मड़वी फाउंडेशन एवं वामनराव ओक रक्त केंद्र ठाणे स्वर्गीय वसंतराव डावखरे रिक्शा स्टैंड के सहयोग से भव्य महारक्तदान शिविर का आयोजन किया गया। इस महाशिविर में 100 से अधिक लोगों ने रक्तदान किया, जिसमें पुलिस अधिकारियों का भी अधिक सहयोग रहा। इस महाशिविर में विधायक संजय केलकर, विधायक निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संदीप लेले, ज्येष्ठ नगर सेवक संजय वाघुले उपस्थित होकर रक्तदाताओं का प्रोत्साहन बढ़ाए। साथ ही मंडल अध्यक्ष रोहित गोसावी, रिक्शा यूनियन अध्यक्ष राजू सावंत, डॉक्टर विवेक बोंडे, राजेश यादव, कविता वालवालकर समेत तमाम मान्यवर उपस्थित रहे। विशेष बात रही कि उप निरीक्षक प्रवीण यादव ड्यूटी पर रहते रक्तदान में शामिल हुए और अपने पुलिस कर्मचारी संग रक्तदान भी किए। साथ ही उन्होंने सभी को रक्तदान करने का भी सभी को आह्वान किया। संस्था की तरफ से डॉक्टर राजेश मड़वी व पूर्व नगर सेविका प्रतिभा मड़वी ने सभी का आभार व्यक्त किया। इस महारक्तदान शिविर को लोगों का उत्तम प्रतिसाद देखने को मिला। जेणेकरून कोणाला ॲक्सिडेंट झाला किंवा कोणाला रक्ताची गरज असेल, आपले सत्य असू द्या किंवा कोणी असू, पण मानवाचा धर्म आहे की एकमेकाला मदत करणे म्हणून रक्तदान करणे फार महत्त्वाचं आहे। अशा प्रकारचे कॅम्प अनेक ठिकाणी आयोजित करत असतात। नेमकं काय लोकांना संदेश द्याल तुम्ही? लोकांना एवढंच सांगायचं आहे की आपण सर्व एक आहोत। प्रत्येकाच्या सुखादुःखात किंवा कोणाला आजारपणात, ॲक्सिडेंटमध्ये किंवा देशाच्या जवानांसाठी हे रक्तदान उपलब्ध होऊ शकते। याच्या माध्यमाने गेली 17 वर्ष हे रक्तदान शिबिर 7 वर्ष हा रक्तदान शिबिर चालू आहे आणि 7 वर्ष सातत्याने हे यज्ञ खऱ्या अर्थाने त्यांनी चालू केलेलं आहे। एक अतिशय उत्तम काम हे मडवी फाउंडेशनच्या माध्यमाने होते। मडवी फाउंडेशनच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि असं कार्य सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चालू आहे, ते चालू राहू दे। तर रक्तदान श्रेष्ठदान आहे काय सांगा? रक्तदान श्रेष्ठदान आहे आणि मडवी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रतिनिधीच्या मदतीने हे चालू आहे। आपण बघितलं की पावसाळ्यामध्ये आवर्जून या गोष्टी खूप जास्त गरज पडत असते, तर थोडा निर्माण होतो। त्याच्यामुळे काळाला धरून आणि समाजाची गरज ओळखून डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनचं 7वें वर्ष दरवेळेस आपण वेगवेगळ्या रक्तपेढ्यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प आयोजित करतो। यावेळेस आपण वामनराव या रक्त केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आणि काही वसंतराव डावखरे रिक्षा युनियन यांच्या सहकार्याने हा कॅम्प आयोजित केले आहे। यात विशेष असं आहे, गेल्याच आठवड्यात मला एक असा अनुभव आला की पुण्याला RH-AB निगेटिव्ह रक्त पाहिजे होतं आणि ते दुर्मिळ असतं। 1% आपल्या लोकसंख्येच्या ते उपलब्ध असतं आणि तिकडून इथे फोन आला एका कार्यकर्त्याकडून, तर ते मी बऱ्याच ठिकाणी विचारलं उपलब्ध आहे, नाही मिळाला। मी वामनरावमध्ये विचारलं तर सुरेंद्र मालकावडे जे होते त्यांनी मला सांगितलं आमच्या पुण्याच्या शाखेत उपलब्ध आहे। तर मी त्यांना सांगितलं चांगलंच झालं, तिकडेच पेशंट आहे आणि तिकडच्या शाखेत उपलब्ध आहे। त्यांनी लगेच फोन करून ते अरेंज केलं आणि 1 तासात त्या रुग्णाला तिथे रक्त उपलब्ध झालं। मी त्याच क्षणी त्यांना सांगितलं आपण शनिवारी कॅम्प घ्यायचा आणि आपण तो विचार करून लगेच शनिवारी कॅम्प घेतला आणि आतापर्यंत 2500वर रक्तदात्यांनी रक्त डोनेट केलेलं आहे। रक्तदान हे खूप श्रेष्ठ दान आहे। आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात वर्षाला 7.5 लाख एवढं बाटल्या रक्त लागतं, त्याच्यातलं 75% हे रक्त त्या तिथेच कोणी डोनेट करून देतं, पण 25% रक्ताचा तुटवडा असतो आणि तो तुटवडा सामाजिक संस्थेने भरून काढायचा असतो आणि तेच दायित्व आपण घेतलेलं आहे आणि हे 25% जो तुटवडा आहे तो आपल्या परीने आपण हा भरून काढतो आहे। नक्की पुण्याचं काम आहे। आपल्यानी जे गंभीर आजार किंवा ॲक्सिडेंटमधले रुग्ण असतात, त्यांना तातडीने रक्त लागतं, अशांपर्यंत रक्त पोचतं।
आणि एक पुण्याचं काम आपल्याकडून घडतं. तर मी सर्व नागरिकांना विनंती करीन की त्यांनी स्वतःहून स्वेच्छेने पुढे येऊन रक्तदान हे पुण्य कार्य करावं. आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं महिला देखील या रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि ते ठाण्याच्या स्टेशनमध्ये यासाठी आयोजित केले की जाणारे येणारे त्यांना आपण आवाहन करतोय की महत्त्वाचं आहे रक्तदान करणे हे त्यांना सांगून देतोय आणि रक्तदान करायला त्यांना आवाहन करतोय आणि बरेच जण येऊन रक्तदान करत आहेत. बरेच जणांची इच्छा असून जाता येत नाही म्हणजे रक्तपेढीमध्ये तर हे आपण त्यांच्या जवळ शिबिर आयोजन करून त्यांना सोयीसाठी केलेलं आहे. रक्तदान करणं खूप आवश्यक आहे. पेशंट आणि ॲक्सिडेंटल पेशंटला जेव्हा अत्यवस्थ रक्त हवं असतं तेव्हा आपण हे जेव्हा निवांतपणे रक्तदान करतोय त्याची त्यांना आवश्यक आहे आणि किती गरजेचं आहे हे पटवून देतोय आणि त्यामुळे त्यांच्याकडून जी समाजसेवा घडते मोठं त्यासाठी